सो फ्रेंड्स, आपला जो पूजाचा आहे ते चालू झालेलं आहे. मम्मी आले पूजा करायला. मम्मीकडे बघ. सो हे हाय हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात आणि तुम्हा सगळ्यांना गुड मॉर्निंग. तर आज मीच इंट्रो देते कारण की आज मीच अवेलेबल आहे. कारण की आनंद जे आहेत ते गेलेले आहेत आमच्या फ्लॅटवरती. आणि काय झालं होतं की उद्या पूजा होती, तर त्यामुळे आम्ही रात्री सगळी शिफ्टिंग वगैरे करून आलो. जसं की तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल, मी थोडेच क्लिप्स टाकलेत. तर सगळं सेट वगैरे केलं आम्ही. काही सामान राहिलेलं आहे अजून सेट करायचं, तर ते आपण नंतर करून घेऊयात. म्हणजे आम्हाला पूर्ण उरकता 10 वाजले होते. तर ते सगळं वगैरे केलं आम्ही. मग आम्ही घरी आलो, जेवलो आणि झोपलो. खूप दमलो होतो. तर आनंद आणि पप्पा सकाळी उठून गेले 8 वाजता परत घरी, तिथे नवीन घरी. कारण की तिथे सकाळी 8 वाजता पाणी येतं. तर ते बोलले मी जातो आणि पाणी भरतो. म्हटलं ठीक आहे. तोपर्यंत आम्ही इथे तयार वगैरे झालेलो आहोत, कारण की आता जायचं आपल्याला नवीन घरची पूजा करण्यासाठी. तर मम्मी पण येणार आहे आणि पप्पा तर नाही येऊ शकणार कारण की ते आता जॉबला जाणार आहेत. बाकी माझा भाऊ आहे आणि मी आहे. म्हणजे आम्ही चौघे जण जे आहेत पूजा वगैरे मस्त करूयात. आता आनंद पण येतील. सकाळी ते सगळं आंघोळ वगैरे करून गेलेत. तरी पण मला बोलले मी तुला घ्यायला येतो. मी म्हटलं मी येते एकटी गाडीवरती, आणि भाऊ आणि मम्मी तर आहेच संगतीला. तरी पण मला बोलले नाही, मी पण येतो तुला घ्यायला, एकटे नको येऊ. म्हटलं ठीक आहे. मग आता ते येतील. ते आले की मग मी तुम्हाला दाखवते आनंद आल्यावरती पूजा कशी होती, काय होती. मम्मीच करणार आहे पूजा, कारण की ॲक्च्युली पहिली मीच करणार होते, बट म्हटलं मला प्रॉपर जमते, नाही जमत मम्मी करत असते तर मग मम्मीला घेऊन जाऊया. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता माझा भाऊ स्वतःचाच चाय स्वतःच हातात बनवून पितो. का माहिती आहे का? कारण की हा लेट उठलाय. आम्ही लोक आधी उठलो होतो, म्हणून यांनी स्वतःचा चाय स्वतः बनवून पिलाय. सो फ्रेंड्स, आपला जो पूजाचा आहे ते चालू झालेलं आहे. मम्मी आले पूजा करायला. मम्मीकडे बघ. तर फ्रेंड्स, आपली जी पूजा आहे ती सुरू झालेली आहे. मी तुम्हाला एकदा दाखवतो. आणि पूजा करणार आहे माझ्या सासूबाई, कारण की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी येतात. तर तुम्हाला दाखवतो मी सगळं. इथं बघू शकता तुम्ही, इथं पूजा चालू आहे. बसतो याच्यावर. मला लावलं का? झाले 1 2 3 4 5. ठीक आहे. बाहेर आहे बघ गॅलरी. मम्मी एवढं बास का बस. ही पिवळी राय आहे, ह्याला कोपऱ्यात टाकलेलं चांगलं असतंय. तर आपण कोपऱ्यात पण टाकून घेऊया. हां, काय बोलतो?
हे झालं तर पुसतं. फक्त थोड्या भीतींवर थोडस हे वाटतं. कपडे ठेव रे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ब्रह्मा विष्णु महेश्वर ओम नमः शिवाय ओम महालक्ष्मी नमः ओम नमः शिवाय ओम गणपती नमः. तर फ्रेंड्स आता तनुजा गणपती चालीसा वाचणार आहे. जय गणपती सद्गुरु सदन करीवर बदन कृपाल विघ्न हरण मंगल करण जय 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 गणपती गणराजू मंगल भरण करण शुकाजू जय विश्वविनायक बुद्धी विधाता वक्रतुंड सुची शुद्ध सुहावन तिलक त्रिपुण बालमन भावन राजत मनी मन तर पितांबर तन साजित चरण पादुका मुनि मन राजित दयालक सिर उड़ी गयो आकाशा गिरिजा गिरी विकल है धरनी. ओम नमः शिवाय ओम नमो मृत्युंजय महादेवं शंकरं सुखदायकं. ओम ओम नमः शिवाय ओम पार्वती पते नमः. ओम नमः शिवाय ओम वामदेवाय नमः. तर फ्रेंड्स आपली पूजा वगैरे झालेली म्हणजे चालू आहे. तर सध्या आता मी गोडधोड पहिलं बनवत आहे, शिरा बनवत आहे. मम्मी पूजा करते, आनंद पण बसले ते पूजेला. तर मी आता इथे शिरा बनवायसाठी आले. तर म्हटलं हळद कुंकू लावून पहिलं काहीतरी गोड बनवावं त्याच्यावर. तरी मी आता देता पावन लावतो सोळा चालीसा इस्पत पावन ते बघून करिता पकड त्यांना श्रीपा लागू प्राप्त होईल सर्व सुखी जो परिस्थितीने गांधा आणि खाली जमला त्याने करता येईल सोत्राला दिन मोठे होईल तो बघून बजरंगी कुमित निवार सुमत के संगी कंचन वरण विराज सुबेस कानन कुंडन कुंचित केसा हाथ बज्र ध्वजा विराजे कांधे मूस जने यु साजे प्रसवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगबंदन. गोड झाला असेल ना. तर फ्रेंड्स आपला शिरा आहे तो रेडी झालेला आहे, बघू शकता तुम्ही. माझा भाऊ सांगेल कसं स्मेल येतं कपन. धर पाणी दे ग्लास मध्ये धर. आपला इथं हवन पण चालू झालेलं आहे. छोटं एकदम. घरासाठी ठीक आहे एवढं. नमः स्वाहा ओम गण गणपते 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 नमः स्वाहा.
काय तर नाही आमचं त्याला हवन नाही झालेलं काय आहे सध्याला. चला आरतीसाठी आता लास्ट फक्त आरती करायची आहे. शिरामध्ये असते झालं. एवढा आत नसेल. दुसरा का ऑप्शन आहे का? दिशा आहे मग तसं. ही आहे तू बोलली पूर्व. जिथून सूर्य उगवतो ती कोणती दिशा आहे? मग इथून उगवतोय सूर्य आणि इथं असतो होतोय. तर या भीतीला तू म्हणली नको लावू, इथं बाथरूमची भीत आहे तर या साईडला लावलं. नाही रत्न खचित फरा तुझ गौरी कुमरा, चंदनाची दरित मुकुट शोभतो बरा, रुणझुणती जय जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती. दर्शन मात्रे मन कामना, तिथून या जळ निर्मळ वा सिद्ध झाले. जय देव जय जय देव जय देव जय श्री पंचाजन्मनी मोहन मलचन सुखकारी. मस्त मस्त. कधी तर फ्रेंड्स या घरामध्ये सुद्धा मी कांद्यापासून स्टार्टिंग केलेली आहे घरामध्ये. हे बघू शकता तुम्ही मी कांदे कापत आहे या घरामध्ये पण. आणि ते थोडं पूजेचं थोडं सामान आहे त्याला इग्नोर करा. हे सगळं क्लीन होणार आहे. आणि तनुजा इथे बनवते. काय बनवते तनुजा? पोहे बनवते आता. तर मग मी तो आले नाश्ता वगैरे करून त्यांना पाठवतो. इथे तनुजा पोहे बनवते. कसं वाटतं किचन मध्ये? मस्त वाटते. तर फ्रेंड्स आमची पूजा वगैरे झालेली आहे. आता आम्ही पोहे वगैरे खायला बसलो. तनुजाने पोहे केले होते आम्ही पोहे खायला बसलो. तर फ्रेंड्स आपली पूजा वगैरे एकदम छान पार पडली. कारण की माझी मम्मी खूप छान पूजा वगैरे करते. तिला सगळे त्या गोष्टीचे नॉलेज आहे. कारण की पहिलं आम्ही दोघेच करणार होतो पण नंतर असं वाटलं नको, आपण सगळ्यांना बोलूयात, सगळ्यांबरोबर पूजा करूयात आणि मोठ्या माणसाचा हात लागला तर चांगलं असतं. तर मी मम्मीला बोलून पूजा वगैरे केली. मन एकदम प्रसन्न वाटतंय. माझा भाऊ इथेच राहिलाय. मम्मीला रॅपिडो भरून दिलाय. हा मम्मी गेली कारण की मम्मीला जायचं होतं जॉबला. तर मम्मी जस्ट गेली. मम्मीला आता रिक्षामध्ये आम्ही बसून दिलं रॅपिडो करून. आणि आनंदाने हे दोघं आता आहे तिथं. आणि पूजा तुम्हाला एकदा दाखवते कशी झाली. इतकं छान वाटतं हे बघा. व्यवस्थित हवन वगैरे करून झाले सगळं. कलश वगैरे आता फक्त आपल्याला इथे पप्पांनी मंदिर वगैरे लावून दिले. हे सगळं फिटिंग वगैरे आता संध्याकाळी मी पूजा वगैरे उचलेन. आणि आतमध्ये पूर्ण असा पसारा असाच आहे अजून. कारण की अजून काय सेटिंग वगैरे नाही केलेली. तर हा होता छोटासा ब्लॉग घरची पूजा. सो फ्रेंड्स तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि छान छान आशीर्वाद द्या की इथून पुढे सगळं चांगलं व्हावा. दररोज ब्लॉग येवा. दररोज व्हिडिओ वगैरे तुम्हाला आता बघायला मिळतील. तर ज्यांनी चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि जे पण व्हिडिओ बघताय ते कमेंटमध्ये गणपती बाप्पा नक्की टाईप करा. आणि पूजा कशी झाली ते सुद्धा सांगा. आम्ही छोटीच पूजा घातली. आमच्याकडून जेवढं शक्य होतं तेवढं केलं. आम्ही छोटीच पूजा घातली. तर ही पूजा कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि हो तुम्हाला आता सगळ्यात आधी कुठला ब्लॉग बघायला आवडेल या घरामध्ये मला तो पण सांगा. की तो कुकिंग रिलेटेड असला पाहिजे का होम टूर रिलेटेड असला पाहिजे का आमचं काय जेवण बनवताना तुम्हाला हा चालेल की तुम्हाला काय आमचं जेवण बनवताना व्लॉग बघायचा आहे. कमेंट नक्की करा प्लीज. तर भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय.